So due to pressure reduction, atmospheric pressure taken into the cylinder chamber when the piston moving from inner dead center to the outer dead center. Like this one. Blue color is the atmospheric pressure. And now when pistons start moving from the outer dead center to the inner dead center, that atmospheric pressure get compressed or pressurized, and here it may also produce some heat. Work is converted into the heat. And this pressurized air is discharged from the discharge valve. And it may be again pressure if it is multi-stage cylinder, multi-stage compressor. Otherwise, it is stored into the storage tank. ही साधी प्रोसेस आपल्याला प्रत्येक हवा पंक्चरचं जे दुकान असतं तिथे सगळीकडे आपल्याला जे जनरेटर चालू करतात ते हे असे जनरेटर्स आहेत. ओके, नाउ वी विल सी सम मल्टी स्टेज सिलेंडर एक आहे, बघूया आपण होते का हे रन याच्यावरती. ओके, share screen, multi-stage share. Now this one is the multi-stage and single stage also. हे diagram मध्ये दाखवलेलं आहे बघा. This one is the piston. बघायचं कसं आहे, फक्त ऑब्झर्व करा वर्किंग. तुम्हाला आपण हे शिकलेलो अगोदर. थोडंसं डिझाईन वेगळं असू शकतं. आपल्या डायग्राम मध्ये आहे तसंच असलं पाहिजे असं काय नाही. ह्याच्यामध्ये हा इंटरकूलर दिलेला आहे. ओके, फिल्टर्ड एअर ही आतमध्ये आली, कॉम्प्रेस केली, इकडून बाहेर गेली, इथं कूल केली, परत इथून अजून डबल कॉम्प्रेस करते बघा. इथं थोडंसं इथं डबल आहे. ओके, आता हे मल्टी स्टेज आहे. याच्यामध्ये 2 पिस्टन आहेत, 2 सिलेंडर आहेत, हा क्रँकशाफ्ट आहे खाली. आता हे इथून एअर आत घेतली, पहिल्या सिलेंडर मध्ये कॉम्प्रेस केली, ती इथे इंटरकूलर मध्ये कूल केली. त्याच्यानंतर सेकंड जो सिलेंडर होता त्याच्यामध्ये ती सोडली आणि परत इथं कॉम्प्रेस करून ही स्टोअर. ओके, हे डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. डबल जसा आपला ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप होता तसं हे डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. याच्या दोन्ही स्ट्रोकला, ओके, फॉरवर्ड स्ट्रोक आणि रिव्हर्स स्ट्रोक, ह्या दोन्ही स्ट्रोकला आपण एअर काय करतोय, कॉम्प्रेसर करतोय. तीच एअर, ही एअर इथून आतमध्ये येते, इथं कॉम्प्रेस केली जाते, इथून बाहेर येते, परत इथं कूल केली जाते ती एअर, आणि ती परत इकडं याच्या दुसऱ्या साईडला पिस्टनच्या परत कॉम्प्रेस करून इकडंही कूल करून स्टोअर केली जाते इकडे टँक. हे डबल ऍक्टिंग, हे 3 स्टेज दाखवलं जाते. ओके, 3 स्टेज दाखवलं त्याच्यामध्ये. एवढं कॉम्प्लिकेटेड बघायची काही गरज नाही, हे काय लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, फक्त बघायचं म्हणून बघा. काल मी पीपीटीची लिंक अपलोड केलेली आहे, त्याचबरोबर पीडीएफ ची पण लिंक अपलोड केलेली आहे या चॅप्टरची. हे लास्ट समजलं आताच. कॉम्प्रेसर, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. Yes, sir. Yes, sir. Okay. Now again we will see some videos if some videos are there. Double acting compressor, then rotary vane blower. Working of vane blower. So this is the working of vane blower.
स्टार्ट. दिसतंय का? Yes, sir. Yes, sir. हा हा बघा, हा रोटरी कॉम्प्रेसर आहे किंवा ज्याला आपण रोटरी ब्लोअर, रोटरी व्हेन ब्लोअर म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं याचं वर्किंग कसं आहे, कॉम्पोनंट्स कोणते आहेत, तसंच आहे का बघा हे सगळं. हा इनलेट पोर्ट आहे इथं, हा आउटलेट आहे. ओके, त्याच्यामध्ये व्हेन्स आहेत, त्या स्प्रिंग लोडेड आहेत आतमध्ये. स्प्रिंग कशासाठी बसवलेले आहे, या व्हेन्स आणि हे जे केसिंग आहे याच्यामध्ये कंटिन्युअस कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी इथं बसवलेले आहे. आता याच्यामध्ये बघा, इथे हे एक व्हॉल्यूम आहे, हे एक व्हॉल्यूम आहे इथून इथपर्यंत. हे व्हॉल्यूम जास्त आहे आणि ते जसं जसं पुढे जाईल तसं तसं काय होतं, ते कमी होत जातं. आणि इथं आल्यानंतर कॉम्प्रेस्ड झालेली जी एअर आहे ती बाहेर सोडली जाते. दिस इज द कंटिन्युअस प्रोसेस. सो दिस वन इज द, दोन्हीच्या दोन्ही दाखवलेले बघा. हा इकडच्या बाजूचा जो आहे हा रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे. हा सिंगल स्टेज आहे. ओके, सिंगल स्टेज रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे आणि हा रोटरी कॉम्प्रेसर आहे. ज्या वेळेला आपल्याला हाय प्रेशरची एअर हवी असते त्यावेळेला आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर यूज करतो. आणि हा कॉम्प्रेसर आपल्याला त्याच्यापेक्षा कमी प्रेशरची हवा लागते आणि कंटिन्युअस डिस्चार्ज, याचा डिस्चार्ज कंटिन्युअस चालू असतो. ओके, त्यावेळेला आपण हा व्हेन ब्लोअर यूज करू शकतो किंवा रोटरी. नाउ यू कॅन सी हाऊ इट वर्क्स. दिस वन इज द क्रँक, याच्यावर जोडलेला आहे तो क्रँक आहे बघा. ठीक आहे. सो now if there is, okay, compressor is over now. Now turbines. Turbines मधले व्हिडिओ बघितलेत का आपण? नो सर. हो No, सर. नो सर. Okay. Hello, sir. सगळ्या त्या डिव्हिजन मध्ये दाखवले, पाठीमागून त्यांचं होत आलं. पण ठीक आहे, काय अडचण नाही. आता सगळे आपण व्हिडिओ बघू. पहिला टर्बाईन आहे आपला पेल्टन व्हील टर्बाईन. टर्बाईन्स मध्ये आपले 3 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे पेल्टन व्हील टर्बाईन, दुसरा आहे फ्रान्सिस टर्बाईन आणि तिसरा आहे कपलान टर्बाईन. कापलान टर्बाईन. त्यातला पहिला आपण पेल्टन टर्बाईन बघतोय. मी ओपन करतो त्याला. ओके, is that screen visible now? Yes, sir. Yes, sir. Okay, so Yes, sir. see now how Pelton turbine works. So this is the animation of working of Pelton turbine. It requires high head. It is impulse turbine. Impulse turbine आहे म्हणजे याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीचा वापर केलेला आहे याला रन करण्यासाठी. हा टँजेन्शियल फ्लो टर्बाईन आहे. याच्यामध्ये जो फ्लो होतो तो टँजेन्शियल. आणि हे बघा, हे बकेट जे आहे त्या बकेटमध्ये स्प्लिटर बसवलेला आहे, म्हणून जेटचे 2 भागामध्ये डिवाइड केला जातो, जेणेकरून त्याची मॅक्झिमम इफिशियन्सी, मॅक्झिमम एनर्जी कॅप्चर करू शकतो आपण, त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. If you have a network problem, then you cannot see video clearly. I will show all the videos. So this one is the nozzle, this internal part. Can you observe here? This one is the spear. And here we have wheel. Okay. आता जे मोठे मोठे असतात ते तशा व्हील नसतात, ते ऑटोमॅटिक ऑपरेट केलं जातं मोटरच्या वगैरे साहाय्याने. याचा आवाज वाढवतो व्हिडिओ थोडासा, या अगोदर आपण एक्सप्लेन केलेलं त्याच्यामुळे मला पण थोडस कळेल.
We're showing now how to mount the Pelton turbine. So this is the one bucket. Pelton turbine is an impulse turbine, okay? Because only kinetic energy is available here. Don't think about that equations and all this. We don't have that. This study is included in the fluid mechanics. So you see only the working. Okay, this is not for our work. It is not. Okay. Okay, ते Pelton turbine होतं. अजून कोणते आहेत का बघू आपण इथं. सोपे सोपे आहेत अजून. This one is the Pelton Francis turbine. Next one is the Francis turbine. So here we have Francis turbine. Is it visible for all? Yes, sir. Yes, sir. पाठीमागचं टर्बाइन कळालं का तुम्हाला? Yes, sir. ओके, सिंपल वर्किंग आहे. याचं पण बघा आता कसं आहे. याचा आवाज ठेवू का कमी करू? हे काय कळतंय का तुम्हाला? हो सर, कळतं. सर त्याचा आवाज येतच नाहीये. आवाज येतच नाही का? मला पण थोडा कमीच यायला लागला याचा आवाज. आय विल एक्सप्लेन नाउ अदरवाइज. So see, this is the runner of a Francis turbine. This one is the runner of a Francis turbine, and this is the inlet for the water. Whatever water coming from that spiral casing enters from the gate, and after that it slides on that vanes. Now see, this is the design of a runner. This is somewhat complicated design than Pelton turbine or Kaplan turbine, but it is most efficient turbine. ह्याचं टर्बाइन म्हणजे आपल्या ह्याच्यावरती बघतो आपण हवा उष्णता बाहेर काढण्यासाठी वर्कशॉपच्या वरती वगैरे फिरत असते बघा. ते हवा कूल करण्यासाठी किंवा गरम झालेली हवा बाहेर सोडण्यासाठी फिरत असते बघा. जर त्याच्यासारखं थोडंफार डिझाईन आपल्याला आहे म्हणू शकतो. Yes, sir. This is one vane, and this one is the design of that Francis turbine. So whenever fluid comes and contact with that blades, it creates two types of pressure: high pressure from the one side and low pressure from the other side. So due to that lift force, that is lift force, it means ढकलण्याचा फोर्स त्याच्याकडे काय होतोय, ऍक्ट होतो. त्याचबरोबर ज्या वेळेला ते पाणी त्याच्यावरून घसरून खाली जात असतं, म्हणजे इथं दाखवलेलं आहे, इथून खाली ज्या वेळेला जात असतं
त्यावेळेला तिथे कायनेटिक एनर्जी मध्ये त्या प्रेशर एनर्जीचं रूपांतर होतं. ओके, म्हणजे इम्पल्स दाखवलेलं आहे बघा. म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला, हे रिएक्शन टर्बाईन म्हणजे याच्यामध्ये प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोन्ही एनर्जीचा उपयोग केलेला आहे याच्या रनिंग. या दोन्ही एनर्जीमुळे कंटिन्युअसली हे काय होतं, रन होते. सो फोर्स टोटल इज इक्वल टू रिएक्शन फोर्स प्लस इम्पल्स फोर्स. रिएक्शन मीन्स प्रेशर फोर्स. सो कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी ड्रॉप्स. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी घेतल्यामुळं त्या पाण्याची कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी काय होते, ड्रॉप. ओके, on that runner shaft is mounted. As runner start rotating, shaft will also rotate. So this is the position of a runner. Surrounding to that runner, spiral casing is provided, and this is the working of a transistor. They show flow around the transistor turbine. The spiral casing is designed in such a way that the flow of water from all sides of the runner should be equal. सगळ्या बाजूने एकसारखा फ्लो येण्यासारखं त्या स्पायरल केसिंगचं डिझाईन केलेलं आहे. किंवा त्याच्यावरती असणारे जे व्हेन्स आहेत, त्या गाईड वेज. ओके, इथे दोन प्रकारचे गाईड वेज आहेत. त्या ऍक्च्युली मेकॅनाइज्ड असतात. म्हणजे ह्या काय आपण हाताने त्याचं रोटेशन वगैरे करत नाही किंवा त्याचं दिशा बदलत नाही, त्या ऑटोमॅटिक असतात. पाण्याचा फ्लो जसा असेल त्याच्यानुसार त्यांचा अँगल काय होत जातो, चेंज होत असतो. These are flow rate control. How to control the flow rate using that guide vents. Then we can control also angle of flowing water on the runner. Now, as we extract the pressure, kinetic energy and pressure energy from the water, due to that pressure is decreases, water pressure goes on decreases. So it is required to take water at atmospheric pressure. For that, the draft tube is connected here. Draft tube is connected. The draft tube, it is means which is having area increases. ज्यावेळेला एरिया इन्क्रीज होत जातो त्यावेळेला व्हेलॉसिटी कमी होते आणि प्रेशर वाढतो. तर हे असं फ्रान्सिस टर्बाईनचं ऍक्च्युअल डिझाईन आहे. पण डायग्राम मध्ये आपण हे काय काढलेलं आहे, व्हर्टिकल काढलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला काल सांगत होतो ते ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल बसवलेलं असतं. ओके, डू यू अंडरस्टँड दिस फ्रान्सिस टर्बाईन नाव? Yes, sir. Yes, sir. Yeah. Yes, sir. If somebody having any doubts, you can ask. Then what is remaining? Pelton, Francis, now Kaplan turbine. Kaplan turbine. Kaplan turbine. We will see working of a Kaplan turbine. Is it visible? Yes, sir. sir. Yes, माझ्या sir. मोबाईलची रेंज थोडी स्लो आहे त्यामुळे मोबाईलवरच लवकर येत नाही. So see, this is the Kaplan turbine, which is used for low head and for high flow. ज्या ठिकाणी पाणी भरपूर असतं पण हेड म्हणजे कमी उंचीवरून ज्या वेळेला त्याचा फ्लो होत असतो त्यावेळेला आपण इथे Kaplan turbine यूज करतो. This is again the spiral casing, and here if you see water enters axial and leaves also axial. So this is axial flow turbines. बघा पाणी वरून असं पडतंय. फ्रान्सिस मध्ये असं होत नव्हतं. त्या गाईड वेन्स मधून गेले की डायरेक्ट रनर वरती जात. इथं तसं होत नाही. So this is the runner, very important component
from the Kaplan turbine. So all of you please introduce yourself. So this start rotating. These are the blades, or we can say vanes mounted on the hub. This is hub actually, total. This is hub किंवा बॉस पण म्हणतात त्याला. ओके, त्याच्यावरती ह्या कर्व शेपच्या माउंट केलेल्या आहेत. So these are the guide vanes here. These will guide water as per the requirement. They also control the flow of water. We can observe here how vanes can change angle. मी काल सांगत होतो तुम्हाला त्याचा अँगल आपल्याला चेंज करता येतो वॉटरच्या फ्लो नुसार. Don't say related, but relative velocity and all that. This is not in our syllabus. तर आम्हाला पीपीटी पीडीएफ मी ते ह्याच्यावरती शेअर केलेलं आहे. तुम्ही जिथे व्हिडिओ बघता ना युट्यूबच्या तिथे मी टाकलेले आहेत. ओके, तर तिथे तुम्ही त्या पीपीटी आणि पीडीएफच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत मी त्या चॅप्टरच्या पूर्ण. तिथे तुम्ही पाहू शकता हे. So don't think about that U, V and all these things. It is related to the velocity triangle. Velocity triangle astat W, V. It is not for our syllabus now. You just think about how it rotates. Now see, that vanes can be changed the angle. Same type of application is provided into the ship also, but that change is only about this angle rotation. In Kaplan turbine, we can change the angle. In propeller, this facility is not provided, and it is not required also there. So this is the simple construction and working of the Kaplan turbine. Who is that Baraskar Muskim? Yes, sir. You have not enrolled Sorry, your roll sorry, number sir. and division. Sorry. So what will happen? It Okay, is, sir. I'll change it. Okay. So change it. It is beneficial for taking attendance. So this is do you understand this? फक्त 3D दाखवतो तुम्हाला मी कसं कसं आहे. जर एखाद्याला कोणाला शिकवताना इमॅजिन नाही झालं तरी समजावं थोडंफार. Okay? Yes, sir. Okay, we will see somewhat if there is how Kaplan turbine working. We will see if possible. I will increase. आवाज ऐकू येतोय? No, sir. Oh, Nice, sir.
आवाज येत नाही. मी फुल केलाय आवाज इथं व्हिडिओचा. ओके, ऑब्झर्व ओनली. फक्त हे पॉवर स्टेशन कसं असतं वगैरे हे दाखवलेलं आहे. हे मेनली फ्रान्सिस टर्बाइन आणि कपलान टर्बाइन साठी अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. ओके, हे नदीवरती आहे. नदीवरती डॅम बांधलेला आहे. ज्या वेळेला पाणी पाऊस पडतो त्यावेळेला या बाजूला पाण्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे या बाजूची एनर्जी या बाजूच्या एनर्जीपेक्षा कमी असते. पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटी आहे याच्यामध्ये आणि पोटेन्शियल एनर्जी. मग हा अंडरग्राउंड अशा प्रकारची पाईपलाईन क्रिएट केली जाते. सो इट इज इनलेट पाईप, दिस इज आउटलेट, आणि हे टर्बाईन त्याच्यामध्ये बसवले जातात. बघितले की तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल. Now see how the gate walls can be operated. They shown here. हे मोटरचे सहाय्याने बघा कसं ऑपरेट केलं जाते. ते गेट वॉल जे आहेत ते कमी जास्त केले जाते. This red color shows generator mounted on the same shaft of turbine. Now see how it controls the flow of water. सर इथं मोटर कशासाठी बसवलेली आहे? This one is the total power plant. This one is the Francis turbine. Kaplan turbine is invented by V. Kaplan in 1913, but the cavitation is a very big problem in the Kaplan turbine. Okay. Okay. So this is okay. I have one more video also, that is comparison. Very important comparison of. Okay. This is also important video. So in which they shown comparison. Now see what is the difference between Pelton turbine, Francis turbine, and the Kaplan turbine. This one is the Kaplan turbine, this one is the Francis turbine, and this one is the Kaplan turbine. So you can see here, this is impulse turbine, where the force acting is kinetic energy, that is velocity. So we have left only 1 minute. I think we will complete or not. I think this video will continue afterwards, okay? Because it will not complete. Yes, sir. What happened? Okay. It will not complete. If anybody having any doubt about this, then ask within seconds. So I think nobody having any doubt. So our lecture will be finished at any time. So thank you all of you. We will stop here, and from next lecture we will start new chapter, that is the manufacturing technology.
ओके, त्या नोट्स आणि पीपीटी बघा तुम्ही, त्याच्यामधल्या नोट्स पण चांगल्या आहेत, नोट्स लिहिल्या तरी चालतील.